माझी आई मरताना माझ्या मामाला म्हणाली होती की माझ्या मुलीचा सांभाळ कर, ती तरुण आहे, तिचे लग्न चांगल्या घरात लावून दे. तेव्हा मी 17 वर्षाचे होते. मामाच्या घरी राहिल्यानंतर मामी माझा खूप छळ करू लागली. काही दिवसांनी मला खूप त्रास होऊ लागला. तेव्हा कळालं की मी प्रेग्नेंट आहे. माझ्या बाळाचा बाप कोण आहे हे मला माहीत नव्हते. एक दिवस माझ्या मामीने एका भिकाऱ्याला माझ्यासोबत माझ्याच रूममध्ये बंद केले आणि अफवा पसरवली की माझ्या पोटातले बाळ त्या भिकाऱ्याचे आहे. मामीने त्या भिकाऱ्यासोबत माझे बळजबरीने लग्न लावून दिले. मी आरडाओरडा करून रडत होते, पण माझे कोणीच ऐकले नाही. लग्नानंतर मी त्या भिकाऱ्याच्या घरी गेले आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री मला जे सत्य समजले त्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण माझ्या बाळाचा बाप, माझे नाव राणी आहे. मी 14 वर्षाचे होते तेव्हा माझ्या बाबांचा अपघात झाला. माझे बाबा मला आणि माझ्या आईला एकटे सोडून कायमच्या या जगातून निघून गेले. मी माझ्या आईबाबांची एकुलती एक मुलगी होते. माझ्या बाबांच्या जाण्यानंतर माझ्या आईनेच माझे पालनपोषण केले होते. माझे बाबा असताना त्यांनी मार्केटमध्ये 2 दुकानं खरेदी केली होती. त्या दुकानांच्या भाड्यांवरतीच आमचे घर चालत होते. पण मी खूपच कमनशिबी होते. मी जेव्हा 17 वर्षाचे झाले तेव्हा माझी आई सारखी आजारी पडू लागली होती. सुरुवातीला ती एकटीच हॉस्पिटलमध्ये जायची. डॉक्टर तिला गोळ्या औषध द्यायचे. त्याने तिला बरे वाटत होते. परंतु आता ती जास्तच आजारी राहू लागल्यामुळे मी स्वतः तिला जेव्हा एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी आईला चेक केले. तिचे ब्लड सॅम्पल चेक करण्यासाठी पाठवले. ते रिपोर्ट्स ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण माझ्या आईला ब्लड कॅन्सर झाला होता आणि तो सुद्धा शेवटच्या स्टेजमध्ये होता. डॉक्टर म्हणत होते की त्यांना हा आजार खूप पहिला झाला होता. जर का यांनी अगोदरच टेस्ट करून घेतल्या असत्या तर त्यांच्यावर आपल्याला काहीतरी उपचार करता आले असते आणि त्यांचा जीव आपल्याला वाचवता आला असता. पण आता आपल्या हातामध्ये काहीच नाही राहिले. आपण सर्व काही देवावर सोडूया. हे सर्व ऐकल्यावर मी स्वतःला कसे तरी सावरले आणि आईला घेऊन घरी आले. परंतु आठवड्यामध्येच आईची तब्येत खूपच बिघडली. म्हणून मी पुन्हा तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुमच्या जवळचे नातेवाईक बोलवा. मी हे ऐकून खूप घाबरले होते. मी रडता रडता माझ्या मामाला फोन केला. माझा एकच मामा होता. त्याचे लग्न झाले होते. मामा अर्ध्या तासामध्ये हॉस्पिटलमध्ये आला. मामा आल्यानंतर आईने मामाचा हात हातामध्ये घेतला आणि त्याला सांगितले की आता मी माझ्या मुलीला तुझ्याकडे सोपवत आहे. मी गेल्यानंतर माझ्या मुलीला तुझ्याशिवाय कोणच नाही. माझ्या मुलीची सर्व जबाबदारी तुझ्यावरच आहे. ती आता तरुण झाली आहे. तिच्यासाठी एखादा चांगला मुलगा बघून तिचे लग्न करून दे. त्याचवेळी मामाने आईला आधार देत तू काळजी करू नकोस. तुझ्या मुलीची सर्व जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. मी तुला वचन देतो. तिला मी काहीही कमी पडू देणार नाही. असे म्हणून मामाने आईच्या डोळ्यातील अश्रू पुसले. त्याच रात्री माझी आई हे जग सोडून निघून गेली. मामाने आणि मी माझ्या आईचे अंतिम संस्कार केले. नंतर मी मामासोबत मामाच्या घरी गेले. मामाची 2 मुलं लहान होती आणि मामीसुद्धा तरुण होती. मामाने घरी गेल्यानंतर मामीला सांगितले की राणी आता आपल्याबरोबरच राहणार आहे. तेव्हा माझी मामी मला तिच्याबरोबर ठेवायला तयार नव्हती. तिचे असे म्हणणे होते की एका तरुण मुलीला आपल्याजवळ ठेवून विनाकारण आपण कोणत्या संकटात सापडायला नको. त्यावर माझा मामा म्हणाला, मी हिला रस्त्यावर सोडू शकत नाही ना. ती माझी भाची आहे आणि आता ती मोठी झाली आहे. तुला घरकामात सुद्धा तिची खूप मदत होईल आणि त्यामुळे तुझे काम कमी होईल. त्यानंतर मामाने मला एक रूम दाखवली आणि मला समजावत म्हणाले, आजपासून तुझी ही रूम आहे. राणी बाळा, घरामध्ये एवढी काही कामे नसतात. पण मी तुझ्या मामीसमोर मुद्दामून असे म्हणालो कारण तिने तुला घरामध्ये ठेवावे. उगाचच घरामध्ये वाद नको. तेव्हा मी मामाला म्हटले, मामा तू काळजी करू नकोस. तसेही मी पूर्ण दिवस घरात बसून काय करू. त्यापेक्षा ही चांगली गोष्ट आहे की मी मामीला तिच्या कामांमध्ये मदत करेन. माझा वेळसुद्धा निघून जाईल आणि अशा प्रकारे मी मामाच्या घरामध्ये राहू लागले आणि घरातल्या कामांमध्ये मामीला मदत करत होते.
तरीसुद्धा मामी मला टक्के टोमणे मारत असायची आणि दुसऱ्या गोष्टींचा सुद्धा माझ्यावरच राग काढायची. एवढेच नाही तर ती मला सारखी सारखी म्हणायची की तुझे सौंदर्य आमच्यासाठी एखाद्या धोक्यापेक्षा कमी नाही. आजकाल तर अशाच मुलींनी आमच्या या वस्तीतील वातावरण खराब करून ठेवले. एखाद्या दिवशी तुझ्यामुळे आमच्या घराची बदनामी व्हायची. माहीत नाही तुझ्या आईने तुझे ओझे आमच्यावरच का टाकले. मामीच्या या बोलण्यांवर मी तिला काहीच उलट बोलत नव्हते. मामाच्या घरासमोरच एक छोटासा चौक होता. तिथे नेहमी तरुण मुलांची गर्दी असायची. कोणी सिगरेट पीत असायचा तर कोणी मुलींकडे पाहून घाणेरडे इशारे करत असायचे. मी घराच्या बाहेर कधीच निघत नव्हते, कारण मला माझ्या मामाची इज्जत महत्त्वाची होती. मला असे कधीच वाटत नव्हते की माझ्यामुळे माझ्या मामाची मान शरमेने खाली जाईल. माझ्याकडून कधीच चुकीचे पाऊल उचलले जाणार नाही याची मी पूर्ण दक्षता घेत होते. एके दिवशी सकाळी दूधवाला दूध देण्यासाठी आला होता. त्यावेळी मी जागी होते. खरं तर हे काम नेहमी मामाच करत असायचा, परंतु कदाचित आज त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून ते झोपले होते. ते उठले नाही हे पाहून मी स्वतः किचनमधून दुधाचे भांडे बाहेर घेऊन आले. मी बाहेर जाऊन दूध घेतले तेव्हा दूधवाला मला म्हणाला, तू कोण आहेस? आधी मी तुला इथे कधीच पाहिले नाही. दूधवालासुद्धा एक तरुण मुलगा होता. मी त्याला म्हटले, मी याच घरामध्ये राहते. तेव्हा तो माझ्याकडे आश्चर्याने पाहून म्हणाला, एक बोलू का? वाईट तर वाटणार नाही ना तुला? तू खूपच सुंदर आहेस. त्याच्या या बोलण्यावर मी काहीच उत्तर दिले नाही, परंतु तेवढ्यात तिथे माझी मामी आली. ती दूधवाल्यासमोरच मला नको नको ते बोलू लागली. म्हणाली की मला माहीत आहे तू एक चालू मुलगी आहेस. तू तुझे रंग कुठे ना कुठे नक्की दाखवणार हे मला माहीत होते. माझ्या डोळ्यात पाणी आले. मी लगेचच घरामध्ये निघून गेले. त्याच वेळात ही गोष्ट मामीने मामाला सांगितली की तुमच्या लाडक्या भाचीने सकाळी सकाळी आपले रंग दाखवले. त्या दूधवाल्यासोबत लय प्रेमाने बोलत होती आणि तो दूधवालासुद्धा तुमच्या लाडक्या भाचीची स्तुती करत होता. मी मामाला लगेच म्हटले, मामा असे काहीच नाही, मामीचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा मामी माझ्यावर जोरात ओरडली आणि म्हणाली, तुझी वायफळ बडबड बंद कर. मला सगळे तुझे नखरे माहीत आहे. तू किती दुधासारखी शुभ्र आहेस ते मला माहीत आहे. मामाने हेकून तर डोक्यावर हात मारला आणि मला सक्त ताकीद दिली की जर तू पुन्हा असे वागलीस तर माझ्यासारखा वाईट दुसरा कोणीच नसेल. कोणत्याही आयऱ्या गैऱ्यासमोर जाण्याची तुला गरजच नाही. तू माझ्या बहिणीची एकुलते एक आठवण आहेस. मोठ्या इज्जतीमध्ये मला तुझी पाठवणी करायची आहे आणि ते माझे कर्तव्य आहे. म्हणून मी तुझ्यासमोर हात जोडून विनंती करतो, तू माझ्या इज्जतीचा तरी विचार कर, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल. मी पूर्ण दिवस हा विचार करत होते की याच्यामध्ये माझी काय चूक आहे की मी सुंदर आहे. माझे जगणे आता खूपच खडतर झाले होते, कारण मामीबरोबर आता मामासुद्धा प्रत्येक गोष्टींवरून ओरडत होता. कदाचित तो मामीला खुश करण्यासाठी असे वागत होता. मी सगळं करूनसुद्धा मामी माझा राग रागच करत होती. ती नेहमी म्हणायची की ही मुलगी चारित्र्यहीन आहे, हिला लवकरात लवकर घराबाहेर काढा, नाहीतर एक ना एक दिवस ही आपली इज्जत धुळीस मिळवेल आणि हिच्यामुळे माझ्या मुलांनासुद्धा वाईट संस्कार लागतील. मी या मुलीला लपून छपून मुलांबरोबर बोलताना पाहिले. मामीच्या या बोलण्यावर मला खूप वाईट वाटत होते. मला खूप दुःख व्हायचे, परंतु माझे दुःख सांगावे असा जवळचा कोणी व्यक्ती माझ्या आयुष्यातच नव्हता. मी एकटी माझ्या रूममध्ये बसून रडायचे आणि माझ्या अश्रूवाटे दुःख बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचे. मी प्रत्येक पाऊल टाकताना 1000 वेळा विचार करायचे की माझ्यामुळे मामाची मान शरमेने खाली झुकायला नको, परंतु मामीच्या अशा बोलण्याने माझे रक्त जळायचे. आजकाल आमच्या वस्तीमध्ये टिंगलटवाळ्या पोरांनी एक गोष्ट पसरवली होती की आमच्या वस्तीमधल्या एका मुलीची इज्जत कोणीतरी लुटली आहे. ही अफवा पसरून त्या मुलीचे नाव खराब केले होते, कारण तिच्यासोबत असे काहीच झाले नव्हते. पण ती मुलगी कोणी सामान्य नव्हती, तर तिथल्या सरपंचाची मुलगी होती. त्यामुळे ही गोष्ट पोलिसांपर्यंत गेली. त्यामुळेच आता पोलीस आमच्या वस्तीमध्ये विनाकारण फिरणारे टिंगलटवाळ्या करणाऱ्या सर्वच मुलांना उचलून जेलमध्ये टाकत होते आणि सर्वांची चौकशी करत होते की कोणी त्या मुलीची चुकीची अफवा पसरवली आहे. मला ही गोष्ट मामीकडूनच समजली होती. त्या मुलीच्या घरचे खूप श्रीमंत लोक होते.
सरपंच म्हणत होते की या वस्तीतील मुली आमच्या आहेत, त्यामुळे आज आमच्या मुलीची इज्जत खराब केली आहे, उद्या दुसऱ्या कोणत्या मुलीची होईल, म्हणून असली वाईट अफवा पसरवणाऱ्याला लवकरात लवकर पकडणे गरजेचे आहे. आणि 1 आठवड्यानंतरच त्या गुन्हेगाराला पकडण्यात आले. एक दिवस मामी मला खूप उलटसुलट बोलायला लागली, कारण माझ्या हातातून चहाचा कप तुटला होता. ती मला म्हणत होती की तू स्वतःला खूप नाजूक समजतेस, तुला तुझ्या सौंदर्याचा खूप गर्व आहे ना, आता बघच मी तुला या घरातून बाहेर कशी काढते. आणि आजची शिक्षा ही आहे की तुला पूर्ण दिवस जेवायला मिळणार नाही. मामी माझ्यावर जोरजोरात ओरडत होती आणि मी शांतपणे खाली मान घालून अश्रू ढाळत होते. तरीही मामीचे ओरडणे काही कमी होत नव्हते. शेवटी तरसून मी तिला म्हणाले, जर मला तुला इथून बाहेर काढायचे असेल तर तू काढू शकतेस. देव माझ्यासाठी काही ना काहीतरी व्यवस्था नक्कीच करेल. तो मला असेच वाऱ्यावर सोडणार नाही, कारण देवाला सगळं काही माहिती आहे. हे पूर्ण जग त्याने तर बनवले आहे. जर तू मला इथून बाहेर काढलेस तर कमीत कमी तुझ्या जाचातून तरी माझी सुटका होईल. अगं मामी, तू सांग ना, मी तुझे एवढे काय बिघडवले आहे ज्यामुळे तू माझा एवढा राग करतेस. मी पूर्ण दिवस एखाद्या गाढवाप्रमाणे घरातले काम करत असते, तरीसुद्धा तू माझा राग करतेस. माहीत नाही त्यावेळेला मला काय झाले होते. मी नेहमी शांत असणारी आता खूप बोलत होते. कदाचित मी खूप वेळा शांत राहून मामीला एक शब्दसुद्धा उलट बोलत नव्हते, त्यामुळेच आता माझ्या तोंडातून हे शब्द निघत होते. मी नेहमीच ती काहीही बडबडली तरी मान खाली घालून निमूटपणे ऐकत असते. मला आजसुद्धा तिच्याबरोबर कोणताच वाद घालायचा नव्हता, परंतु आज मला काही सहन झाले नाही आणि मी तिला उलट बोलले. मी एवढी हिंमत दाखवून तिला उलट बोलल्यानंतर तिला खूपच राग आला होता. तिने चिमटा गरम केला आणि माझ्या हातावर चटका दिला. त्यावेळेला मला खूप वेदना होत होत्या, पण मामी एवढ्यावरच थांबली नाही. तिने माझे केस पकडले आणि मला फरफटत माझ्या रूममध्ये ढकलून दिले आणि बाहेरून दरवाजा लावला. त्या जखमेच्या वेदना सहन करत मी रडत होते. त्यावेळेला माझ्या आईबाबांची मला खूप आठवण येत होती. मी सुद्धा त्यांच्याबरोबर या जगातून निघून गेले असते तर बरे झाले असते. मी वर पाहून माझ्या आईबरोबर बोलत होते, आई, हे जग खूप वाईट आहे. आत्ताच्या आत्ता तू मला सुद्धा तुझ्याकडे घेऊन जा. मला रडता रडता कधी डोळा लागला समजलेच नाही. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा सगळीकडे रात्रीचा अंधार पसरला होता. तेव्हा मी खूपच घाबरले होते की एवढा वेळ मी झोपली तरी कशी. आता मी खूपच घाबरले होते, कारण आता मामी काय करणार या भीतीने माझे अंग थरथर कापू लागले होते. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मामीने माझी कोणतीही तक्रार केली नाही किंवा मला काही बोलली नाही. कदाचित तिने माझ्यावर अत्याचार केला होता म्हणूनच बहुतेक तिला माझी दया आली असेल असे मला वाटले. विनाकारण तिने माझ्यावर अत्याचार केला असे तिला वाटले असेल. मला वाटत होते की एक वेळ मामीने माझ्यावर प्रेम केले नाही तरी चालेल, परंतु माझ्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार तिने करायला नको. मला वाटत होते की मामाला सांगावे की माझे लग्न कर, म्हणजे माझी या घरातून सुटका होईल. परंतु मामाबरोबर ही गोष्ट बोलण्याची माझी हिंमतच होत नव्हती. मला समजत नव्हते की माझ्याच लग्नाची गोष्ट मी मामाबरोबर कशी बोलू. एक दिवस माझी तब्येत खराब झाली होती. त्यावेळी मला सारखी झोप येत होती. माझ्यामध्ये उठण्याची ताकदसुद्धा नव्हती. घरातले सर्व कामे तशीच पडून होती. मामासुद्धा 1 दिवसासाठी शहराबाहेर गेला होता. तेवढ्यात मामी ओरडत माझ्या रूममध्ये आली आणि म्हणाली, आजचे जेवण कोण बनवणार? तुझी आई येणार आहे का बनवायला? मी मामीला म्हटले, मामी, माझी तब्येत खूप खराब आहे, मला उभेसुद्धा राहता येत नाही. माझी हालत पाहून मामीचे वागणे लगेच बदलले. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, ठीक आहे, तू आराम कर. आज तसंही जास्त काही काम नाही, कारण तुझा मामासुद्धा घरात नाही. आज कमी जेवण बनवायचे आहे, मग मीच जेवण बनवते. असे म्हणत ती किचनमध्ये निघून गेली. आज मात्र मी खूपच खुश होते, कारण पहिल्यांदाच माझी मामी माझ्याबरोबर चांगली वागली होती. मी रूममध्ये शांतपणे झोपले होते. दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी लवकर उठून मी घरातली कामे करू लागले. मला मामीने डॉक्टरांना विचारून औषध दिले, परंतु 1 आठवड्यानंतर पुन्हा माझी तब्येत खराब होऊ लागली. मला समजत नव्हते की माझ्याबरोबर काय घडत आहे. मला जास्त उलट्या होत होत्या आणि चक्करसुद्धा येत होती. माझी अवस्था पाहून मामासुद्धा घाबरला.
आणि मामीला म्हणाला, राणीला तू डॉक्टरांकडे घेऊन जा, तिची तब्येत मला जास्तच खराब वाटत आहे. मामा कामाला बाहेर गेल्यानंतर मामी मला एका लेडीज डॉक्टरकडे घेऊन गेली. त्या डॉक्टरने माझे चेकअप केले. त्यानंतर जे काही सांगितले ते ऐकून मला वाटत होते की मला मरण आले असते तर खूप बरे झाले असते. आम्ही दोघेही घरी आलो. मामा घरी आला तेव्हा त्याने विचारले की डॉक्टरने राणीला काय सांगितले, तिला काय झाले. तेव्हा मामी ओरडतच म्हणाली, अभिनंदन, तुमची लाडकी भाची आई होणार आहे आणि तुम्ही आजोबा होणार आहात. मामा शांतपणे ऐकत होता आणि म्हणत होता, आता मी कुठे तोंड दाखवायच्या लायकीचा राहिलो नाही. या मुलीने मला बदनाम केले आहे. मामाची ही अवस्था पाहून मला खूप दुःख होत होते, परंतु मी तरी काय करू शकत होते, कारण मला स्वतःलाच माहिती नव्हते की माझ्या पोटामध्ये वाढणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे. दुसऱ्या दिवशी मामी सरपंचाकडे गेली, ज्यांच्या मुलीची कोणीतरी वाईट अफवा केली होती आणि त्या लोकांनी त्या मुलाला सुद्धा पकडले, कारण त्या दिवशी मला बरे वाटत नव्हते. त्या दिवशी मामीने सर्व कामे केली होती आणि त्याच रात्री मला गाढ झोप लागली होती. आता मी माझ्या रूमचा दरवाजा आतून बंद केला होता आणि मी आतमध्ये पडले होते. मी विचार करत होते की मी आई कशी बनू शकते. सर्व लोक मला चारित्र्यहीन मुलगी म्हणत होते की मी पाप केले आहे आणि माझ्या प्रियकराचे नावसुद्धा सांगत नाही. मामी तर अशी बोलत होती जसे काय तिला माहीत होते की कोणत्या मुलाने माझ्याबरोबर चुकीचे केले आहे. तिला फक्त काही करून त्या मुलाबरोबर लग्न लावून मला घराबाहेर काढायचे होते, परंतु मला माहिती होते की मी काहीच केले नाही. माझ्या देवाला माहीत होते की मी निष्पाप आहे. जेव्हा मी देवाचे नाव घ्यायचे तेव्हा मामी माझ्यावर ओरडायची, म्हणायची, एवढे मोठे पाप केले आहेस आणि देवाचे नाव घेते, तुला लाज वाटत नाही का. आणि तो दिवस आला ज्याने माझ्याबरोबर चुकीचे केले होते त्याला पकडण्याची वेळ जवळ आली होती. कारण जेवढी मुले पकडली होती त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. त्यातल्या कोणत्याच मुलाने गुन्हा केला नाही. ते ओरडून ओरडून म्हणत होते की आम्ही काहीच केले नाही. शेवटी एका माणसाने गुन्हा कबूल केला आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून आमच्या वस्तीमध्ये बसणारा एक भिकारी होता. मी तर त्या भिकाऱ्याला एकदासुद्धा पाहिले नव्हते. माझा मामा म्हणत होता त्या भिकारीवर आता मी पोलीस केस करतो आणि त्याचं जीवन हराम करून टाकतो, त्याला जेलमध्ये पाठवतो. पण मामीने मामाला थांबवले आणि म्हणाली, हे सर्व करून आता काय फायदा होणार आहे. त्यापेक्षा तुम्ही राणीचं लग्न त्या भिकाऱ्यासोबत लावून द्या आणि हिला आपल्या घरातून बाहेर काढा. तेव्हा मामा म्हणाला की मी तिच्या आईला शब्द दिला होता की मी तिची काळजी घेईन आणि तिचे एका चांगल्या ठिकाणी लग्न लावून देईल, पण तिने तिच्या हातानेच तिच्या आयुष्याचे वाटोळे करून घेतले आहे. आता मी सुद्धा काही करू शकत नाही. मला राणीचे लग्न त्या भिकाऱ्यासोबत लावून द्यावेच लागेल. त्यावेळी मी खूप आरडाओरडा केला. मी खूप रडले आणि म्हणाले की माझे लग्न त्या भिकाऱ्याबरोबर करू देऊ नका. माझा त्याच्याबरोबर कोणताच संबंध नाही. माझ्यावर एवढा मोठा अत्याचार करू नका. परंतु माझं कोणी ऐकलं नाही. पंडिताला घरी बोलवण्यात आलं. भिकारी घरी येऊन बसला होता. त्यावेळेला मामा मात्र घराबाहेर निघून गेला होता. त्याने माझ्याकडे पाहिलेसुद्धा नाही. पंडिताने मंत्र म्हणणे चालू केले आणि शेवटी माझे आणि त्या भिकाऱ्याचे लग्न झाले. मला त्या भिकाऱ्याचा खूप राग आला होता. त्याचे फाटलेले कपडे, त्याची वाढलेली दाढी, त्याचा अवतार पाहून माझे डोके गरगरत होते. मी रडत देवाकडे प्रार्थना करत होते की या भिकाऱ्याबरोबर मी माझे पूर्ण आयुष्य कसे काढू. माझ्या मामीने माझी पाठवणी अशी केली जसे काही तिने त्या भिकाऱ्याला माझी भीक दिली आहे. अगोदर तर त्या भिकाऱ्याने असे सांगितले होते की मी काहीच केले नाही, परंतु माझी सुंदरता पाहून त्याचे डोळे फिरले होते आणि तो तयार झाला होता. मला त्या भिकाऱ्याचा खूप राग येत होता. माझी मामी त्या भिकाऱ्याला सांगत होती, आता हिला तुझ्याबरोबर घेऊन जा, हिला रस्त्यावर बसव, नाहीतर एका झोपडीत ठेव, आम्हाला काहीच घेणे देणे नाही. आता हिचा सांभाळ करणे ही तुझी जबाबदारी आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा कधीही इकडे यायचे नाही. हिला आणि आमचा काही संबंध नाही. ही आता कायमची आमच्यासाठी मेली आहे. मी तिथून निघताना माझ्या मामीला एवढेच म्हणाले की तुम्ही माझ्याबरोबर जे काही केले आहे ते चांगले नाही केले. तुम्हाला देव याची शिक्षा नक्कीच देईल. परंतु मामीला माझ्या बोलण्याने काहीच फरक पडला नाही. मी त्या भिकाऱ्याबरोबर त्याच्या घरी आले, पण त्याचे घर पाहताच मी आश्चर्यचकित झाले. कारण त्याचे घर खूप मोठे होते आणि सुंदर, स्वच्छ, व्यवस्थित सजवलेले. त्याच्या घरातील सामान पाहताना असे वाटत होते की हे तर श्रीमंताचे घर आहे. मग थोड्या वेळात तो भिकारी असा काही वागू लागला की माझ्या पायाखालची जमीन सरकली.
त्याने आपल्या चेहऱ्यावरची नकली दाढी काढली तेव्हा मी हैराण झाले, कारण तो कोणी भिकारी नव्हता, तर तो एक साधारण माणूस होता. त्याचे वय साधारण 25 ते 26 असेल. तो फ्रेश झाला आणि माझ्याजवळ आला आणि म्हणाला, मी कोणी भिकारी नाही. माझा संबंध क्राईम ब्रँच बरोबर आहे. मी गुन्हेगारांना पकडण्यासाठी, त्याचे डावपेच उधळून लावण्यासाठी असा वेश धारण केला होता आणि मी तुमच्या वस्तीमध्ये भिकाऱ्याच्या रूपात सर्व खबर काढण्यासाठी फिरत होतो. कारण तुमच्या वस्तीमधील काही मुले खूपच चुकीचे काम करत होते. म्हणूनच मला प्रत्येक गोष्टींची खबर मिळवण्यासाठी मला या वेशात तिथे जावे लागत होते. मी तुझ्याबरोबर कोणतेही चुकीचे काम केले नाही. मी जेव्हा चौकशी केली तेव्हा मला समजले होते की तुझ्या मामीने तुझ्याबरोबर केला हा एक कट आहे, कारण तू प्रेग्नेंट नाही आहे. तुझ्या मामीने त्या लेडीज डॉक्टरला पैसे देऊन असे रिपोर्ट बनवायला सांगितले होते आणि त्या डॉक्टर लेडीजकडून एक औषध घेऊन तुला दिले होते, ज्याने तुला उलट्या आणि चक्करचा त्रास होत होता. माझ्या नवऱ्याकडून सत्य कळल्यानंतर मला खूप आनंद झाला होता की माझे नशीब एवढेही वाईट नाही. माझ्या मामीने पूर्ण वस्तीमध्ये माझी बेइज्जती करून आजारी पाडून माझे रिपोर्ट बनवून घेतले होते. मग मी माझ्या नवऱ्याला विचारले की तुम्हाला हे सर्व कसे काय समजले? तेव्हा ते म्हणाले की त्या लेडीज डॉक्टरकडे जाऊन मी तिचा जबाब नोंदवला होता, तेव्हा तिने तिचा गुन्हा कबूल केला होता. त्याचवेळी मी तिच्याकडे तुझा फोटो पाहिला होता. त्या फोटोमध्ये पाहताच तू मला आवडली होतीस. त्या लेडी डॉक्टरची सखोल चौकशी केल्यानंतर मला तुझी पूर्ण हिस्ट्री समजली होती. तुझे जवळचे असे या जगात कोणीच नाही. तू तुझ्या मामाकडे राहतेस ही माहितीसुद्धा मला तेथूनच कळाली होती. ज्या मामीकडे तू राहत होतीस तीच मामी तुझ्या विरुद्ध एवढे मोठे षडयंत्र रचत होती. मी तुझ्यासोबत खोटे वागलो आहे, त्यामुळे मी तुझी माफी मागतो. तू मला माफ करावे हीच माझी इच्छा आहे. तुझे जरी माझ्याबरोबर लग्न झाले असेल तरी मी तुझ्यावर नवऱ्याचे अधिकार गाजवणार नाही. जोपर्यंत तू मला तुझा नवरा म्हणून मनापासून स्वीकारत नाहीस तोपर्यंत मला तुझ्याबरोबर नवरा असल्याचा कोणताही अधिकार दाखवता येणार नाही आणि मी तसं करणारसुद्धा नाही. माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून मी खूप आश्चर्यचकित झाले होते. माझ्या मामीने माझे आयुष्य बर्बाद करण्यासाठी एवढा मोठा खेळ रचला होता. माझ्या नवऱ्याचे नाव शशांक होते. ते म्हणाले की तुझा त्या माणसांबरोबर कोणताही संबंध राहिलेला नाही. तुला आता इथेच राहायचे आहे माझ्याजवळ. त्यांनी मला समजावले की आता मला तुझ्या वस्तीमधील लोकांसमोर हे उघडे करायचे आहे की तू निष्पाप आहे. त्यांना समजायला हवे की तुझी चुकी काहीच नव्हती, तरी तुझ्या मामीनेच त्या डॉक्टरला पैसे देऊन हे सर्व घडवून आणले होते. आणि मी माझीसुद्धा वस्तीला ओळख करून देणार आहे की मी एक भिकारी नसून क्राईम ब्रँचचा माणूस आहे आणि आता राणीचा नवरा. ते म्हणाले की तुझा त्या माणसांबरोबर कोणताच संबंध राहिला नाही. तुला इथेच राहायचे की मी तुमच्या वस्तीमध्ये काही कामानिमित्त गेलो होतो तेव्हा मला समजले की तुझा मामा या जगात राहिला नाही आणि तुझ्या मामीची काळजी घ्यायला कोणच नाही. त्यांची मुले तर अजून छोटी आहेत, शिकत आहेत. तुझी मामीसुद्धा आजारी असते. तुझी इच्छा असेल तर आपण त्यांना भेटायला जायचे का? मामाचे ऐकून मला खूप दुःख झाले. माझ्या मामीने आजवर मला खूप दुःख दिले होते. मी माझ्या मनावर दगड ठेवला आणि म्हणाले, यापुढे तुम्ही तिचे नावसुद्धा माझ्यासमोर घेऊ नका. तिने माझ्या आयुष्यात विष कालवण्याचा प्रयत्न केला आहे. जर देवाने तुम्हाला माझ्या आयुष्यात आणले नसते तर माझे काय झाले असते याची कल्पना करूनच माझा जीव कासावीस होतो. अशा व्यक्तीविषयी मनात प्रेम तरी कुठे असणार? तरीही शशांक मला समजत होते की तुझी मामी आजारी असते आणि तिची मुलंसुद्धा छोटी आहेत. तुझ्याबरोबर ती चुकीची वागली, परंतु देवाने तुला आता चांगले आयुष्य दिले आहे. आता तू तुझ्या आयुष्यातून खूप खुश आहेस. मला असे वाटते की तू तुझ्या मामीला माफ करायला हवे. कदाचित तिला तुझ्या मदतीची गरज आहे. मी शशांकचे बोलणे ऐकायला तयार नव्हते. मित्रमैत्रिणींनो, आता तुम्हीच मला सांगा की मी माझ्या मामीला माफ करायला हवे की ती ज्या अवस्थेमध्ये आहे तसेच तिला सोडायला हवे? तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा.